सुरुवातीला आम्ही मानधन सुरुवातीच्या 3-4 गाव कमिटीने द्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तर आम्हाला स्वतः द्यावं लागले. का? कारण काही पालकांना हे मंजूर नव्हते. हो. शाळा तर जिल्हा परिषद आहे आणि मग आपण का द्यावे. नंतर जसं त्यांना समजलं नंतर त्यांनी सुद्धा त्यांचं योगदान मदत केली, मदत चालू. केली. म्हणजे हे कार्य सुरू झाले. म्हणजे आपण म्हणा नियोजन आपण चांगल्या प्रकारे केलं ना की कुठलीही कामे अशक्य कामही शक्य होतात. ओके. म्हणजे आता तो सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग आता आम्हाला इथे चांगलं वाटलं. नंतर मग शाळेमध्ये काय बदल हवेत, काय छोट्या छोट्या गोष्टीवर आम्ही अभ्यास केला, बघितला, सर्च केला, नेटवर्क काय आपला आवश्यकता आहे त्या बघितला. मग शाळा सुधारची, मुलांसाठी चांगल्या प्रकारे मैदान असलं पाहिजे किंवा आपण खेळ घेतलं पाहिजेत, पावसाळ्यामध्ये सहली गेल्या पाहिजेत. म्हणजे या आम्ही छोटे छोटे नियोजन केले. त्याच्यात आम्हाला आनंद मिळाला. फक्त एक गोष्ट आम्हाला झाली की सुरुवात आमची चांगल्या कामाला झाली. ओके. आपण काय म्हणतो शाळा हे विद्येचं मंदिर आहे बरोबर. आणि त्या विद्येच्या मंदिरामधूनच आम्हाला आशीर्वाद भेटला. हा आशीर्वाद आमच्यासाठी चांगला आहे. पुढे आम्ही काम करत राहणार आणि आमचा एक उद्देश आहे का हा इलेक्शन म्हणजे काय आमचं सर्व काही नाही. का हा इलेक्शन म्हणजे आम्हाला सर्व काही देईल असा पण नाही. हा इलेक्शन जरी झाला आम्हाला यश मिलो पराजय काही आमच्या आम्हाला दुःख नसणार आहे. दुःख त्याचं अजिबात नसणार आहे. कारण आम्ही शून्यात निर्माण झालेलं माणसं आहोत. आमच्या सुरुवात केली त्यावेळी शून्य होता. तर मला काय बोलायचं आहे, मग एवढं जर तुम्ही सगळं करता, शेवटी अपक्ष उमेदवारासाठी आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी अनेक म्हणजे गोष्टी आहेत ना. राजकीय पक्षासाठी त्यांची स्वतःची प्रचार यंत्रणा असते, सगळी